नमस्कार, मी सौ रोशनी अमोल अमृतकर। आपण नवरात्र उत्सवानिमित्त नवदुर्गांची माहिती घेत आहोत। आज नवरात्रीचा 7वा दिवस आणि 7व्या दिवसाचं रूप आहे माता कालरात्रीचे। कालरात्री या देवीला काली, महाकाली, चामुंडा, भद्रकाली, रुद्रा, रुद्राणी असेही नावं आहेत। कालरात्रीचे रूप सांगताना हिचा रंग काळा आहे, केस विस्कटलेले आहेत, हिला 3 डोळे आहेत, हिच्या श्वासातून अग्नीच्या लहरी बाहेर पडतात, हिच्या गळ्यात नरमुंडमाला आहे आणि हिचे रूप अतिशय भयंकर आहे। पण या मातेची उपासना ही शुभ फळ देणारी आहे, म्हणून हिला शुभंकरी असे देखील म्हणतात। कालरात्री मातेची कथा अशी आहे की शुंभ निशुंभ या नावाची राक्षस तसेच रक्तबीज या राक्षसांनी खूप थैमान मांडला। मा दुर्गाने शुंभ निशुंभाचा वध केला, पण रक्तबीजाच्या वधाच्या वेळी ज्या वेळेला रक्तबीजाशी युद्ध होत होतं, रक्ताचा एकही थेंब जरी खाली पडला तर त्या प्रत्येक थेंबातून अजून एक रक्तबीजाची उत्पत्ती होत होती आणि हे युद्ध खूप लांबलं। त्यावेळेला मा दुर्गेने कालरात्रीचं रूप धारण केलं आणि रक्तबीजाचा प्रत्येक थेंब पडणारा तिने आपल्या मुखात धारण केला आणि त्यावेळेला त्या रक्तबीज असुराची शक्ती क्षीण होत गेली आणि मा दुर्गेने कालरात्री रूपात त्या रक्तबीजाचा वध केला। अशी ही भयंकर रूप असणारी पण साहसी वीरतेचं प्रतीक मा कालरात्री भक्ताला अनेक फळे देते, शुभ फळं देते, ग्रह संकट दूर करते, मानसिक तणाव दूर करते, नैराश्य दूर करते। अशी ही कालरात्री माता भक्ताला नेहमी सुखी ठेवते। कशी वाटली आजची गोष्ट नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।